हॅलो फ्रेंड्स. तर आज आपला टॉपिक असणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित. तर मित्रांनो, न्यू अपडेट आलेला आहे 2024चा की ड्रायव्हिंग लायसन्सकरिता RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही, तर तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून लायसन काढू शकता. तर बघूया संपूर्ण माहिती, त्याकरिता डॉक्युमेंट कोणकोणते लागतात आणि प्रक्रिया कशी असणार. तर संपूर्ण माहिती बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे मित्रांनो. तरच तुमच्याकडे अशीच इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन येत राहील. तर करूया मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट. तर बघा, ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी आता RTO ऑफिसला जायची गरज नाही. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, न्यू अपडेट इथे आलेला आहे. तर बघा, ड्रायव्हिंग लायसन्स न्यू रूल्स. तर बघा, वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अनेक त्रासाला समोर जावे लागते, पण आता लवकरच आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकतो. तर बघा, न्यू ड्रायव्हिंग लायसन्स रूल इन महाराष्ट्र. वाहन चालवण्यासाठी वाहन चालकाकडे वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी देण्यासाठी RTO कार्यालयात जावे लागते, परंतु आता या लेखामध्ये किंवा आजच्या 2024च्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी आपण प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच देता येणार आहे. यासाठी RTO कार्यालयामध्ये जावे लागायची गरज नाही. तर बघा, यासाठी RTO कार्यालयामध्ये जायची तुम्हाला गरज पडणार नाही मित्रांनो. 1 जून 2024 पासून हा नियम लागू झालेला आहे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किती शुल्क लागणार. तर पहा संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल, जेणेकरून तुमच्याकडे व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो. तर बघा, लर्निंग लायसन्ससाठी 150 रुपये तुम्हाला इथे लागणार आहे मित्रांनो. चलान लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क, तर ते चलान तुम्हाला 50 रुपये लागणार आहे मित्रांनो. ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क, तर मित्रांनो तुम्हाला त्याची चलान 300 रुपये लागणार आहे. लायसन्स नूतनीकरण, तर त्याचे तुम्हाला 200 रुपये चलान लागणार आहे मित्रांनो. दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्ससाठी, तर ते तुम्हाला 500 रुपये लागणार आहे मित्रांनो. तर बघा फ्रेंड्स, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. अर्ज प्रक्रिया सुलभ व सोपी केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार काही मोजकीच कागदपत्रे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागतील. वाहन चालकांना अल्पवयीन वाहन चालक काढण्यासाठी आढळण्यासाठी 25,000 रुपये दंड ठोठावला जाऊ शकते. 25व्या पर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही. तर बघू शकता, 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही मित्रांनो. तसेच वाहन मालकाची नोंदणी रजिस्ट्रेशन रद्द केली जाईल. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करायचे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देऊन देईन. त्या व्हिडिओच्या लिंकनुसार तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स कसे ऑनलाईन स्मार्टफोनवरून काढायचे ते तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करून ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या काढून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे. तरच तुमच्याकडे अशीच इन्फॉर्मेटिव्ह न्यू नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो. तर येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.